नमस्कार YouTube फॅमिली. जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा. याने परमिशनची कटकट संपली. तुकडेबंदी कायद्यात हे मोठा बदल. चला तर कोणता हा बदल झालेला आहे ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊयात. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. जर तुम्हाला शेतजमीन खरेदी करायची असेल, शेतीवर घर बांधायचे असेल किंवा जमिनीचे व्यवहार करायचे असतील तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून सरकारी कार्यालयांचे हेलपाटे घालायला लावणाऱ्या दोन मोठ्या नियमांमध्ये महसूल विभागाने ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत. या नव्या बदलांमुळे आता सर्वसामान्यांची एजंट आणि क्लिष्ट सरकारी प्रक्रियेतून कायमची सुटका होणार आहे. महसूल विभागाने घेतलेले हे दोन मोठे निर्णय नेमके काय आहेत आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार हे समजून घेऊयात. शेतीची जमीन येणे करण्याची गरजच नाही. पूर्वी जर कोणाला शेत जमिनीवर घर बांधायचे असेल, इमारत उभी करायची असेल किंवा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर ती बिगर शेती म्हणजेच येणे करून घ्यावी लागायची. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट, वेळखाऊ आणि त्रासाची असायची. यासाठी अनेक महिने सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागायचे. तेही करून कित्येकदा काम होतच नसे. मुदत संपली की प्रक्रिया पुन्हा करावी लागायची. आता नेमका बदल काय झाला तर महसूल विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत थेट कायदा बदलला आहे. आता जर तुम्हाला जमिनीचा वापर शेतीऐवजी निवासी किंवा इतर कारणांसाठी करायचा असेल तर कोणत्याही सरकारी येणे परमिशनची परवानगीची गरज उरलेली नाही. या कटकटीतून सरकारने जनतेला पूर्णपणे मुक्त केले आहे. जमिनीच्या लहान तुकड्यांची खरेदी विक्री आता वैध. दुसरा मोठा निर्णय तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायद्याबाबत घेण्यात आला. पूर्वी नियम असा होता की सरकारने ठरवून दिलेल्या क्षेत्रापेक्षा लहान जमिनीचा तुकडा असेल तर त्याची खरेदी विक्री करता येत नव्हती. अशा लहान तुकड्यांची ना रजिस्ट्री व्हायची ना सरकारी दप्तरी फेरफार नोंदवायची. यामुळे अनेक लहान शेतकरी आणि जागा मालक अडचणीत येत होते. आता काय बदल झाला आहे त्यात तर या कायद्यातील जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ऑक्टोबर 2014 पर्यंत निवासी घर बांधण्याच्या कारणासाठी शेत जमिनीचे जे काही लहान लहान तुकडे पडले असतील ते सर्व तुकडे सरकारने आता रेग्युलराइज म्हणजेच नियमित केले आहेत. या दोन्ही बदलांमुळे सर्वसामान्यांना काय फायदा होणार तर लहान तुकडे असलेल्या जमिनींची खरेदी विक्री आता कायदेशीररित्या करता येईल. जमिनींची नोंदणी करताना आता कोणतीही अडचण येणार नाही. अशी महसूल दप्तरी त्याचा फेरफारही येईल. या नियमित केलेल्या जमिनींना आता अधिकृत रेकॉर्ड ऑफ राईट्स म्हणजे स्वतःचा स्वतंत्र सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. जमिनीच्या व्यवहारातील सरकारी हस्तक्षेप आणि कटकट कमी करून सरकारने घर बांधू इच्छिणाऱ्यांना आणि लहान शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.